नांदेड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक विषयक कार्यक्रम राबवला जातो। मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य निवासी उपजिल्हाधिकारी जसे नांदेड शहरामध्ये अनेक मान्यवर प्रतिष्ठित या कार्यक्रमासाठी इथं मुद्दाम उपस्थित आहेत। यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष करून धीरज कुमार साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक वैचारिक मंथन आपण प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कर्मचारी या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत। तसेच शहरातील विविध समाजातील विविध घटक या कार्यक्रम आता ह्या जिनकी कलम से लिखी हुई एक रचना जो हमने इससे पहले सुनी ही होगी हिंदी थी। मैं अपनी बात को उस महान क्रांतिकारी की कलम और उसके कार्य से शुरू करना चाहूंगा। हाथ जिनमें हो जुनून कटते नहीं तलवार से, सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से, और भड़केगा जो शोला सा हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। हम तो घर से निकले ही थे बांध कर सर पे कफन, हाथ जान हथेली पर लिए लो बढ़ चले हैं ये कदम, जिंदगी तो अपनी मेहमा मौत की महफिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। वो जिस्म भी क्या जिस्म है जिसमें ना खून हो, जिसमें ना हो खूने जुनून, तूफानों से क्या लड़े जो कश्ती साहिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। मित्रांनो, या पंक्त्या किंवा या ओळी महान क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांनी इंग्रजांची क्रांती करत असताना लिहिली आहे। आणि आज 18 डिसेंबर त्या महान शहीद क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांचं स्मृती दिन शहीद दिन आहे। आजच्या दिवशी त्यांना फासावर लटकवलं गेलं होतं। रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांचा जीवलग मित्र अशफाकुल्ला खान या दोन मित्रांची जी गाथा आहे, जी महान गाथा आहे, जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि हसत हसत फासावर चढले, ती आपल्या देशातील हजारो वर्षापासून चालत आलेल्या गंगा जमुना संमिश्र संस्कृतीचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे। रामप्रसाद बिस्मिल आर्य समाजी होते। ते एका चळवळीमध्ये मग्न होते। ती चळवळ होती मुसलमानांचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू करणे। ते एक प्रखर आणि स्पष्ट वक्ता होते। अशफाकुल्ला खान एका सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसचा चिरंजीव आणि एक चांगल्या बाधा असलेल्या शरीराचा पहिलवान। त्यांचे भाषण ऐकून तो मंत्रमुग्ध व्हायचा आणि त्यांनी रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी मैत्री करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु तो मुस्लिम आहे, माझा मित्र कसा असू शकतो असं समजून रामप्रसाद बिस्मिल त्यांना थोडं अवॉइड करत होते। परंतु एक वेळ असा संकट रामप्रसाद बिस्मिलवर रामप्रसाद बिस्मिल यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं की त्या क्षणी मला वाटलं की मी का शुद्धीकरण करत आहे, की मला एक राष्ट्रभक्त हवा, मला एक राष्ट्रावर प्राण देणारा राष्ट्रपुत्र हवा, आणि जर मुसलमान असं राष्ट्रभक्त आणि राष्ट्रपुत्र असेल तर हे शुद्धीकरणाची मोहीम चालवून काहीच फायदा नाही, हे सर्व गैर आहे। आणि त्या क्षणापासून त्यांनी त्या चळवळीला त्याग केलं आणि त्या क्षणापासून त्यांनी आपल्या मनात ठाणलं की एकमेव लढा ते इंग्रजांच्या विरुद्ध। काकोरी रेल्वे लुटून इंग्रजांचा खजाना लुटला, कारण क्रांतिकारींना पैशाची गरज होती। आणि त्या काकोरी प्रकरणामध्ये जेव्हा इंग्रजांनी त्यांना अटक केली, दोघांनाही अटक झाली आणि शेवटी 18 डिसेंबरला रामप्रसाद बिस्मिल यांना 19 डिसेंबरला अशफाकुल्ला खान एका दिवसाच्या अंतराने दोघा मित्रांना फासावर लटकवलं। तत्पूर्वी अशफाकुल्ला खानचे मामा खूप
मोठा त्यांचा एक रसूख होता, प्रतिष्ठा होती. त्यांनी इंग्रजांची बोलणी करून अशफाकुल्लाला म्हणाले की तू फक्त एक माफीनामा लिहून दे, त्या माफीनाम्याच्या आधारे मी तुला माफी मिळवून देईन. बघ तुझं वय 27 वर्षाचं आहे, तुझ्यासाठी तुझ्या आई वडिलांनी मुलगी बघितली, माफीनामा लिही आणि जाय लग्न कर. तेव्हा ते अशफाकुल्ला खान त्याच्या मामाला उत्तरले होते कि मेरी शादी आजादी के दुल्हन के साथ हुई है, इसलिए अब मुझे अंग्रेजों के सामने घुटने टेकना मंजूर नहीं है. मैं हंसते हंसते फांसी पे चढ़ जाऊंगा आणि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह म्हणत त्यांनी फासाचा जे 2 रस्ते ते आपल्या गळ्यामध्ये लटकवले. असे थोर क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांना अभिवादन करतो. आणि तसंच एक गंगा जमुना मिश्र संस्कृतीचं सक्षमीकरण हो ही सदिच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, यापूर्वी गिरगावकर साहेबांनी सांगितलेलंच आहे की युनायटेड नेशन जागतिक राष्ट्रांची जी संघटना असते त्यांनी 1991-92च्या काळामध्ये एक ठराव काढला की ज्या ज्या राष्ट्रांमध्ये अल्पसंख्याक आहेत, ते मग वांशिक असो, धार्मिक असो की भाषिक असो, त्यांच्या सिक्युरिटी आणि वेलफेअर करिता सर्व राष्ट्रांवर काहीतरी गाईडलाईन, काहीतरी निर्बंध लागले पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने 91 मध्ये युनायटेड नेशननं त्यांच्या जनरल असेंब्लीनं एक ठराव मंजूर केला आणि त्या ठरावाची पूर्ण मान्यता घेत शेवटी डिसेंबर 1992 रोजी युनायटेड नेशन यांनी 18 डिसेंबरला अल्पसंख्याकांसाठी सर्व राष्ट्रांना काही गाईडलाईन देण्याचा ठराव पास केला, मंजूर केला. आणि तेव्हापासून 18 डिसेंबर 1992 पासून राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. त्याचाच भाग आहे की आज आपण इथे जमलेले आहोत. परंतु मित्रांनो, एका गोष्टीकडे आपण लक्ष देऊ इच्छितो की ज्या 91-92च्या काळामध्ये एकूण संपूर्ण जगातील संपूर्ण राष्ट्र मिळून सगळ्या राष्ट्रांमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांच्या कल्याण आणि सुरक्षेच्या बाबतीत चिंता करत होते, त्याच एकूण या 91 आणि 92च्या काळामध्ये आपल्या या देशात, आपल्या भारतामध्ये आपल्या समाज व्यवस्था आणि समाजवादाच्या आधारावर, लोकशाही घटनेच्या आधारावर या राष्ट्राचं एक वळण कम्युनल पॉलिटिक्स आणि कम्युनल सोसायटीच्याकडे वळलं. ते आपल्या घटनेसाठी आणि लोकशाहीसाठी खूप घातक होते. आणि तेव्हापासून अल्पसंख्याकांच्या वेलफेअर आणि सिक्युरिटीची चिंता अधिकच वाढली. खरं तर आपल्या देशात 1978 मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग गठीत करण्यात आला आणि 1992 मध्ये या आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आला. परंतु असे आयोग फक्त अल्पसंख्याकांसाठी नाही, मानव अधिकार आयोग आहे, एसी आयोग आहे, शेड्यूल कास्ट कमिशन सुद्धा आहे. परंतु या तिन्हीमध्ये एक अंतर आहे की हा आयोग सगळ्यात कमकुवत आहे. यापेक्षा मानव अधिकार आयोग घटनेच्या दृष्टीनं आणि वैधानिक दृष्टिकोनातून अधिक सक्षम आहे आणि त्यापेक्षा एसी कमिशन हा सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात पॉवरफुल बॉडी आहे. कारण त्याला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस प्राप्त आहे, त्याला घटनेचा दर्जा प्राप्त आहे. आणि अशाच पद्धतीनं घटनेचा दर्जा अल्पसंख्याक आयोगाला प्राप्त होणं गरजेचं आहे असं मत काही काळापूर्वी आपले सध्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगचे चेअरमन असलेले वजाहत हबीबुल्ला यांनी या सप्टेंबर महिन्यामध्ये एका भाषणामध्ये म्हटलं होतं. मित्रांनो, तत्पूर्वी मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या कोणत्याही राष्ट्राला आंतरराष्ट्रीय बँकेतून कर्ज मिळायचं असो काही, ते प्रतिमा तपासतात, कॅरेक्टर तपासतात. ज्या राष्ट्रामध्ये अल्पसंख्याक संतुष्ट आहेत, सुरक्षित आहेत आणि त्यांचं कल्याण होत आहे, त्या राष्ट्राची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत असते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा विचार आपण करतो ते एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं होतं तेव्हा 2 राष्ट्र निर्माण झाले होते. एक राष्ट्र धर्माच्या आधारावर उभा राहिला, दुसरा राष्ट्र डेमोक्रेसी लोकशाही पद्धतीवर उभा राहिला. तेव्हा जगातील मोठमोठे राष्ट्र म्हणत होते की भारतामध्ये जास्त काळ लोकशाही टिकू शकत नाही, किंबहुना 2 किंवा 3 दशकापेक्षा जास्त भारतासारख्या राष्ट्रामध्ये जिथे विविध धर्म आणि जाती आणि भाषेचे लोक राहतात तिथं डेमोक्रेसी लोकशाही टिकणं शक्यच नाही असं मत त्या काळातील जे मोठे राष्ट्र होते त्यांचं होतं. आणि या आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथं अपेक्षित होतं की 2-3 दशकांनंतर 20-30 वर्षानंतर ही लोकशाही कोलमडून पडेल आणि तिथं काहीतरी वाद सुरू होतील. त्याच राष्ट्रामध्ये आपण आज 7वं दशक पूर्ण करतोय, हे आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी आपल्याला अल्पसंख्याकांच्या दृष्टिकोनातून आपल्या सरकारला काम करणं गरजेचं आहे.
मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगावी वाटते की 2012 मध्ये जे आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशनचं अल्पसंख्याकांसंदर्भात एक इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन झालं होतं, अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये भारतानं जी आपली भूमिका मांडलेली आहे ती इंटरनेटवर सहज उपलब्ध होते, आपल्याला नॅरेटेड करून ब्रीफ करून त्यांनी टाकलेली. त्याच्यामध्ये आपल्या भारताकडून केलेलं जे डेलिगेशन होतं, प्रतिनिधी मंडळ होतं, त्यांनी आंतरराष्ट्रीय जमावाला सगळ्या राष्ट्रसंघांना सांगितलं आणि त्यांना आश्वस्त केलं की भारतामध्ये आम्ही अल्पसंख्याकांसाठी चांगल्या योजना राबवित आहोत. त्यांच्या सिक्युरिटी, सुरक्षितता आणि त्यांच्या वेलफेअर, कल्याणाकरिता आम्ही खूप काळजीपूर्वक काम करत आहोत, ही बाब तिथे मांडली गेली. हे आज आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु जेव्हा आपण हे सगळं ऐकत असताना वास्तवतः याच्या बाबतीत काय असते, कारण आज हक्काबाबत आपण बोलणार आहोत, राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करत आहोत. तर अल्पसंख्याकांचे जे हक्क आहेत, मायनॉरिटीजचे जे राईट्स आहेत, त्या राईट्सचं प्रोटेक्शन करणे हे शासन प्रशासनाची ड्युटी आहे, ते कर्तव्य आहे. आणि आज या सभागृहामध्ये वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधीच्या स्वरूपात आहेत, परंतु अधिक स्वरूपात एक अभिमानाने, एका आनंदाची बाब आहे की प्रशासनातील लोक इथं जास्त आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले आमचे कर्मचारी बंधू आणि भगिनींची संख्या इथे जास्त आहे, त्यामुळे त्या विषयावर थोडंसं आपल्याला जोर द्यायचं असं अशी माझी इच्छा आहे. यावेळी आपल्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडून दर वर्षाला एक रिकमेंडेशन, कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन सबमिट करता येते सरकारला. दरवर्षी त्यांना करता येते, त्यांना अधिकार तेवढेच. ते फक्त आलेल्या तक्रारी जे असतात त्या तक्रारीची चौकशी करतात आणि जे कन्क्लुजन आणि सजेशन आहे ते भारत सरकारला सबमिट करतात. माझ्याकडे गेल्या वर्षीचं, कारण 12चं अजून सबमिट झालेलं नाहीये, 2011 मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक कमिशननं जे सबमिट केलेलं आहे त्याची एक प्रत माझ्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये त्यांनी 14 मुद्दे दिलेले आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे, एक रिगार्डिंग मालेगाव ब्लास्ट. त्याच्यामध्ये ते म्हणतात की स्पीडी ट्रायल फॉर विक्टिम्स ऑफ मालेगाव ब्लास्ट मे बी डन बाय स्पेशल डिझिग्नेटेड कोर्ट अँड इनोसेंट पर्सन्स हू हॅड बीन डिटेन्ड मे बी रिलीज्ड अँड ड्यू compensation paid to those who suffered losses of life and property. Action may also be initiated against the police personnel who had not discharged their duties honestly. याच्यामध्ये दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की पोलीस सेन्सिटायझेशन towards minorities may be done at regular intervals by means of holding lectures, workshops and seminars by the police academy as well as state police headquarters. या दोन मुद्द्याकडे मला एक थोडंसं लक्ष द्यायचं की आज एक खंत वाटते की जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून कोणी प्रतिनिधी स्वरूपात येत उपस्थित नाही आहे. गेल्या वर्षी सुद्धा नव्हते. या गोष्टीची खंत मी व्यक्त करतो. परंतु हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की आज म्हणजे हा मुद्दा जे इथं आपण मांडतोय ते फक्त राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सरकारला दिलेलं रिकमेंडेशन आहे म्हणून नव्हे, तर ज्या सच्चर कमिटीला पंतप्रधानांनी कायम करून ज्याचा रिपोर्ट मागितला त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षानं उल्लेखित केला गेलेला आहे की आज अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीदायक वातावरण आहे आणि ही असुरक्षिततेची भावना त्यांना त्यांच्या ओळखीमुळे आहे. कुठेही दाढी बुरखा दिसला की त्यांना असुरक्षितता वाटते. तर ही भावना या अल्पसंख्याकाच्या पहिल्या दोन मुद्द्यातून बाहेर येते की आज पोलीस विभागामध्ये अल्पसंख्याकांकडे, धार्मिक अल्पसंख्याकाकडे बघण्याचं जे दृष्टिकोन आहे ते अधिक सकारात्मक होण्याची गरज आहे. या मुद्द्यावरून हे स्पष्ट होते आणि त्याकरिता मानसिकता सकारात्मक करतील असे कार्यक्रम घेण्याची आणि कम्युनल हार्मोनीच्या दृष्टिकोनातून काहीतरी उपाययोजना करण्याची गरज पोलीस विभागामध्ये आहे. याची प्रायोरिटी देताना, प्राधान्य देताना पहिल्या दोन मुद्द्यामध्ये आपलाच राष्ट्रीय आयोग हे सरकारला सुचवित आहे. यानंतर दुसरे मुद्दे आहेत की स्टेट गव्हर्नमेंट was give publicity to generate awareness among the minority communities about the schemes being run by central government of their welfare. Innovative means of reaching out to minorities may be explored. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने जे डेलिगेशन आपलं व्यक्त केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आमची सरकार, भारत सरकार
स्वीकारलेला आहे की आमच्या देशामध्ये आम्ही पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम प्रकर्षाने आणि प्रखरपणे आणि काटेकोरपणे याची अंमलबजावणी करत आहोत. तिथे आम्ही ते शपथपत्र दिलं. परंतु आपला राष्ट्रीय आयोग म्हणत आहे की पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमाचं काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही आहे ही चिंता राष्ट्रीय आयोग प्रकट करत आहे. मित्रांनो, ही बाब गेल्या 2 वर्षापासून प्रकर्षाने समोर आली आणि सामाजिक चळवळीने ते समोर आणून मांडली. त्यानंतर आपल्या सरकारनं एक वेगळा उपक्रम राबवला आणि सांगितलं की जिल्हा स्तरावर जे अल्पसंख्याक समिती आहे त्या समित्या रद्द करून जिल्हा संनियंत्रण समिती बनवलेली आहे आणि राज्यसभेचे सदस्य असलेले सदस्यांना 2-2, 3-3, 4-4 जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. एप्रिल 2011 मध्ये आदेश काढून सरकारनं नांदेड, लातूर आणि हिंगोली, यवतमाळ या 4 जिल्ह्याकरिता खासदार विजय दर्डा यांचं नामनिर्देशन करून ही समिती गठीत केलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या 15 कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची विचारपूस करण्याचं काम, याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम या समितीच्या मार्फत अपेक्षित आहे. 15 कलमी कार्यक्रम म्हणलं तर काय, आम्ही जास्त वेळ आपण घेणार नाही, परंतु 15 पॉइंट मध्ये 15 कलमी कार्यक्रम काय याचा उल्लेख इथे करावा असं वाटतो. 15 कलमी कार्यक्रमामध्ये पहिली कलम आहे एकात्मिक बाल विकास सेवांची समान उपलब्धता, शालेय शिक्षणाच्या उपलब्धतेत सुधारणा करणे आणि उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्याक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. हे पहिले 5 आणि 6वी कलम मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संरचनेत सुधारणा करणे, प्रतिष्ठानाला याचा समूह मदत करेल जेणेकरून हे प्रतिष्ठान अधिक बळकट होईल. हे पहिले 6 कलम फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांच्या शिक्षणासाठी आणि शैक्षणिक सक्षमीकरण केल्याशिवाय कोणताही समाज पुढे जात नाही हे आपल्या सरकारला, शासनाला कळून चुकलेलं आहे. म्हणून पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमामध्ये पहिले 6 कलम हे अल्पसंख्याकांच्या शिक्षणासाठी. परंतु वास्तवता याची अंमलबजावणी किती होत आहे याचं एक उदाहरण जर द्यायचं असलं तर मी सांगू इच्छितो की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 48,500 विद्यार्थ्यांना, ज्या मायनॉरिटीज मधले मुस्लिम विद्यार्थी आहेत त्यांना 48,500 मुलांना मे 2012 पर्यंतच्या एज्युकेशन अकॅडमिक पिरियडसाठी म्हणजे 2011-12 या अकॅडमिक इयरसाठी स्कॉलरशिप मिळणं अपेक्षित होतं. परंतु एकाही मुलाला ही स्कॉलरशिप आजपर्यंत मिळाली नाही, एकाही मुलाला मिळाली नाही. याच पद्धतीनं ज्या शैक्षणिक मूलभूत सेवेसाठी निधी दिला जातो ते निधी सुद्धा ज्या शिक्षण संस्था वास्तवतः कार्यरत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि काही शिक्षण संस्था ज्या फक्त कागदोपत्री असतात त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचतो. अशा पद्धतीची अंमलबजावणी आज शासन आणि प्रशासन स्तरावर होत आहे. ही एक खूप मोठी खंताची बाब आहे. यानंतर आपल्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या पूर्ण ज्या सजेशन्स त्यांनी दिलेले आहेत त्याच्यातली 14 पैकी जवळजवळ 12 ते 13 त्यांनी जे क्लॉज याच्यात दिलेले आहेत ते सर्व 15 पॉइंट प्रोग्रामच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भात आहे. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट आहे की आपण सज्जनचा अहवाल आला, वाचलो, त्याच्यावर सभा झाल्या, त्याच्यावर बरेच मंथन झालं आणि आज आपण ते घेऊन बसलो. तर काही लोक असे आहेत, सैकड़ो हजारो लोक आहेत, त्यांना ही पूर्ण रिपोर्टच मुखपाठ झालेली आहे. त्या रिपोर्टमध्ये सगळी आकडेवारी सगळ्यांना माहीत झालेली आहे. फक्त एक नवीन आकडेवारी ज्या रंगनाथ मिश्राच्या आयोगातून पुढे आलेली आहे ती मी फक्त सांगू इच्छितो की काय स्तर आहे अल्पसंख्याकांमध्ये. म्हणजे एकूण देशाच्या जवळजवळ 13.5% 2001च्या जनगणनानुसार हे मुस्लिम आणि इतर सगळे मिळून 18%, म्हणजे 18% एकूण लोकसंख्येच्या 18% अल्पसंख्याक आहेत. त्यापैकी 13.5% वाटा हा मुस्लिम समुदायाचा आहे. त्या संदर्भात 10वी पास मुलांची एक संख्या इथे दिलेली आहे की रंगनाथ मिश्राच्या रिपोर्ट मध्ये म्हणलेलं आहे की 10वी पास असणाऱ्यांपैकी हिंदू ओबीसी म्हणजे हिंदू मध्ये जे इतर मागासलेले घटक आहेत ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा 5% मागे पडलेले आहेत.
म्हणजे एकूण राष्ट्रीय सरासरी 10वी पास करणाऱ्यांची जी आहे त्यापेक्षा हिंदूमध्ये इतर मागास घटकांचे 5% मागे पडलेले आहेत आणि या तुलनेमध्ये सर्वसामान्य मुस्लिम 20% आणि इतर मागासलेले मुस्लिम 40% मागे पडलेले आहेत फक्त 10वी पर्यंत. जेव्हा हा आकडा डिग्रीच्या तुलनेमध्ये जातो तेव्हा सर्वसाधारण मध्ये 40% मुस्लिम राष्ट्रीय ॲव्हरेज नॅशनल ॲव्हरेजच्या मागे आहेत आणि अदर बॅकवर्ड ओबीसी मुस्लिम 60% मागे आहेत. जेव्हा ही बाब रोजगाराच्या बाबतीमध्ये असते तेव्हा नोकऱ्यामध्ये सर्वसामान्य मुस्लिम 60% आणि ओबीसी मुस्लिम 80% मागासलेले आहेत. म्हणजे शिक्षण नाही, रोजगार नाही. जर आपल्या देशाला खरंच आपल्याला महाराष्ट्र महासत्ता बनवायचं असेल तर असं महासत्ता कसं बनेल ज्या देशाच्या 125 कोटीपैकी 20-25 कोटी लोक दारिद्र्याच्या खालच्या देशाचं जीवन जगत असतील तर तो राष्ट्र कधीच महाराष्ट्र किंवा एक जागतिक पातळीवर जे आपण विजन 2020 म्हणतोय ते कधी सफल होणार नाही. त्यामुळे आपल्या संपूर्ण देशाचा विकास जर व्हायचा असेल तर ते विकास होण्यासाठी आपल्या देशात मागासलेले जे घटक आहेत मग ते धार्मिक अल्पसंख्यक असो, भाषिक अल्पसंख्यक असो, वांशिक अल्पसंख्यक असो, त्यांचा विकास झाल्याशिवाय हा या आपल्या देशाचा विकास होणार नाही. ही बाब आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि प्रशासन स्तरावर या गोष्टीसाठी प्रयत्न होणे याची अंमलबजावणी होणे हे खूप महत्त्वाचे बाब आहे. आज अल्पसंख्यकांसमोर सगळ्यात मोठा चॅलेंज ते आहे त्यांच्या सुरक्षिततेचा. आज देशभर या समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न होत आहे आणि हा मुद्दा राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगानं 2011च्या ते अहवाल आपल्या राष्ट्रीय सरकारला दिलेला आहे, केंद्र सरकारला दिला. त्याच्यामध्ये ते उल्लेखित करतात की इन ॲडिशन टू अबाउट द आपले आयोग आपल्या सरकारला सांगतोय की अरेस्ट ऑफ यंग मुस्लिम बॉईज इन टेररिस्ट रिलेटेड इन्सिडेंट्स has led to a feeling of insecurity in Muslim community. The victims found to be innocent and acquitted by court should be rehabilitated and compensated. There should be a uniform compensation policy to all riot victims irrespective of any community, caste and creed. या मुद्द्याच्या अंतर्गत आयोगाला चिंता वाटत आहे की आज आपल्या देशामध्ये दहशतवादाच्या नावाखाली इनोसेंट निर्दोष मुस्लिम तरुणांना, सुशिक्षित तरुणांना जेलमध्ये टाकण्याचं काम होत आहे. आणि हे प्रकरण केव्हा आयोगाच्या समोर आलं जेव्हा कितीतरी प्रकरणांमध्ये आपल्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं त्या प्रकरणातील त्या सगळ्या आरोपींना बाइज्जत बरी केलं. तेही 12-15 आरोपींना बाइज्जत बरी केलं, त्यांना ॲक्विट केलं. हे एक माझ्या हातामध्ये पुस्तक आहे. जामिया टीचर्स असोसिएशन हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये 16 राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या दहशतवादी प्रकरणं आहेत आणि या 16च्या प्रकरणांमध्ये 50 किंवा 70 ते 80 आरोपी आहेत आणि या सगळ्या आरोपींवर खूप मोठमोठे गंभीर आरोप झाले आणि न्यायालयामध्ये ते सगळे आरोप गोल ठरले आणि न्यायालयानं उलट पोलीस प्रशासन SIT आणि ATs वर ताशेरे ओढले आणि सांगितलं की हे सगळे आरोप फॅब्रिकेटेड आहेत. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करून पोलिसांनी मनगढंतरित्या हे सगळे प्रकरण उभे केलेले आहेत, याच्यात काहीच तथ्य नाही अशी फटकार कोर्टानं, हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना लगावून हे सगळे निर्दोष तरुणांना त्याच्यातून मुक्तता दिली. या पद्धतीनं जर आपल्या देशामध्ये फक्त कोणत्या एखाद्या द्वेषाच्या आडमध्ये एखाद्या समुदायावर आपण अशी शंका आणि संशय घेत असो तर हे खूप दुर्दैव नाव आहे. काल 17 डिसेंबरला आपल्या देशानं विजय दिन साजरा केला. विजय दिन हा बांगलादेशाला स्वतंत्र मुक्तता मिळवून देण्याकरिता आपल्या देशानं जी मदत केली आहे त्यामध्ये भारताचे जे सैनिक हुतात्मे झाले, जे शहीद झाले, त्यांच्या स्मृतीमध्ये आपण दरवर्षी विजय दिन साजरा करतो. 17 तारखेच्या दैनिक भास्कर मध्ये एक स्टोरी छपली होती.
एका गावामध्ये एक आई राहते, त्या आईला 5 मुलं आणि 5चे 5 मुलं मिलिटरीमध्ये होते, ते सैन्यामध्ये होते आणि 1971च्या त्या लढाईमध्ये 5ही भाऊ प्रत्यक्ष लढाईमध्ये सामील होते. ही कथा त्या एका मुस्लिम मातेची कालच्या पेपरमध्ये छापली गेली. राष्ट्रभर आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरिता सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून संघर्ष केलेला आहे. हा इतिहास कोणाला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये, हे आपल्याला ज्ञात आहे. परंतु आज आपण कोणत्या तरी शंकेखाली शंका घेऊन एका पूर्ण समूहाला, एका पूर्ण समाजाला जर आपण संशयाच्या दृष्टीने बघत आहोत तर हे आपल्या राष्ट्रीय विकासामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे. एक छोटीशी बाब समजत नाही की जे वर्ल्ड मेडलिस्ट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला तरुण असतो, 5 वेळा नमाज पडतो, तो खिशामध्ये रिव्हॉल्वर घेऊन कसं काय 5 वेळा मस्जिदमध्ये जात असेल? कारण मशिदीतून बाहेर पडलेल्या तरुणांना अटक होते. 24 तासानंतर पेपरमध्ये बातम्या येतात की त्याच्याजवळ रिव्हॉल्वर सापडली आणि तो दहशतवादी कृत्यांमध्ये इन्व्हॉल्व आहे. वर्तमानाचा 16 परवा हिंदी टीव्हीवर एका मुलाखतीमध्ये एका तरुणानं सांगितलं की मला माझ्यासोबत आरडीएक्स डिटोनेटर आहेत म्हणून मला अटक केली होती आणि जेव्हा विचारलं की यांच्या सोबत जप्त झालेला आरडीएक्स आणि डिटोनेटर कुठं आहे तर पोलीस विभागाला उत्तर देता आलं नाही. त्यांनी 3, 4, 6 महिने तारीख वाढवून घेतली आणि शेवटी त्यांनी असं शपथपत्र दिलं की आम्ही ते सगळं अबॉलिश केलं. कोर्टाने विचारलं कोणाच्या परवानगीने? कारण तुम्ही परवानगीशिवाय ते अबॉलिश कसं केलं? ते बोलले की नाही आम्हाला वाटणं करायला पाहिजे ते करून टाकलं. म्हणजे या पद्धतीनं फॅब्रिकेटेड केसेस जे समोर आले याच्या माध्यमातून ही असुरक्षितता दूर होणं गरजेचं आहे. कारण आज कोणीही मुस्लिम समुदायातील आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कुठं पाठवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी तयार होत नाही. ते म्हणतात की आपला लेक जर आपल्या गावातून बाहेर गेला आणि कुठं केव्हा त्याला अतिरेकी म्हणून पकडून टाकलं तर याच्या उच्च शिक्षण आपल्या काही कामाचं नाही. बापू तू शिक्षण सोड, गॅरेज टाक, भंगारची दुकान टाक, परंतु नाणे सोडून जाऊ नको, अशी मानसिकता आज पालकांची होत आहे. आणि ही असुरक्षितता फक्त मुस्लिम समुदायाकरिता किंवा अल्पसंख्याक म्हणून नाही तर एकूणच देशाच्या विकासासाठी एक मोठा अडथळा म्हणून समोर येईल. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे आपल्याला गांभीर्याने बघण्याची गरज आहे. जे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते इतर संघटनेचे इथे आलेले आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की या सगळ्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी त्यांनी अल्पसंख्याक कल्याणासाठी संघटित व्हावं. आपल्या बहुसंख्यक बंधूंना जे आपल्याशी सहानुभूती बाळगत आहेत आणि खरंच बाळगत आहेत आणि त्यांच्या सहानुभूती आणि त्यांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम आणि त्यांची भावुकी हीच आपल्या अस्तित्वाचं मूळ आधार होतं. आजही आहे आणि ते उद्याही राहील आणि हेच काही करण्याची गरज आज आपल्याला आहे. या सगळ्या मांडणीनंतर मी आपली रजा घेण्यापूर्वी अशफाकुल्ला खान यांनी लिहिलेल्या काही ओळी ज्या त्यांचं राष्ट्रप्रेम त्यांचं स्पष्ट होतं ते इथं सांगू इच्छितो. जाऊंगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जाएगा, जाने किसने हिंदुस्तान आजाद वतन कहलाएगा. बिस्मिल हिंदू है कहते हैं फिर आऊंगा, बिस्मिल हिंदू है कहते हैं फिर आऊंगा, फिर आकर ऐ भारत माँ तुझको आजाद कराऊंगा. जी कहता है मैं भी कह दूं पर मजहब से बंध जाता हूँ. मैं मुसलमान हूँ, पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ. हाँ खुदा अगर मिल गया कहीं अपनी झोली फैला दूंगा और जन्नत के बदले उससे इस एक पुनर्जन्म ही मांगूंगा और जन्नत के बदले उसे एक पुनर्जन्म ही मांगूंगा. या भावना फक्त अशफाकुल्ला खानच्या नव्हे तर आपल्या राष्ट्राच्या प्रती या देशात राहणाऱ्या सर्व अल्पसंख्याक सर्व मुस्लिम समुदायातील तरुणांचे आहेत, त्यांच्या पिढीचे आहेत. एवढं बोलतो, रजा घेतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नांदेडचे अत्यंत तरुण सांस्कृतिक आणि सामाजिक